टीका केलेली आहे। कसं पाहता तुम्ही आज मिळालेल्या या उत्तराकडे? जयेशजी, मी अनेक वर्ष विधान भवन कव्हर करत असल्यामुळे मला या गोष्टीची कल्पना आहे की एकदा मुख्यमंत्री साहेब एकदा बोलून गेले की त्याच्यानंतर पुन्हा रिप्लाय नसतो, त्यामुळे कदाचित रिप्लाय आमच्या बाजूनी करता आला नाहीये। कदाचित ती संधी मला मिळते आहे सभागृहाच्या बाहेर। मुद्दा असा आहे विशालजी की लोकशाहीमध्ये विरोधकांचं काम हे टीका करण्याचंच असतं, सत्ताधाऱ्यांनी त्यांची कामं सांगायची असतात। तर आता विरोधकांचं काम काय असतं, म्हणजे टीका करायचं कोणाचं काम असतं? तर विरोधक ज्यांनी कुठल्याही झालेल्या कामामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, काही कमतरता राहिली असेल, तर ती सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणं हेच मुळात विरोधी पक्षांचं काम आहे लोकशाहीमध्ये, असं जे माझा समाजशास्त्राचा अभ्यास सांगतो तेवढ्यावरती मी सांगू शकतो। दुसरं पत्रकारांचं हे काम असतं की त्यांनी सातत्याने सरकारच्या प्रशासनातल्या व्यवस्थांमध्ये नियोजनामध्ये गलथानपणा आहे, ज्या चुका आहे त्या सरकारला दाखवून द्यायच्या आहेत। मग सरकारची बाजू कोणी घ्यायची आहे? तर सरकारमधल्या मंत्र्यांनी घ्यायची आहे, मुख्यमंत्र्यांनी घ्यायची आहे, सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी खासदारांनी घ्यायची आहे। आणि महाराष्ट्रामध्ये DGI-TR नावाचा एक विभाग आहे की ज्यांनी सरकारच्या जाहिराती वर्तमानपत्रात छापून आणायच्या आहेत। जाहिराती छापणं त्यांचं काम आहे, पण टीका करणं हे वर्तमानपत्रांचं, माध्यमांचं आणि विरोधी पक्षांचं काम आहे। ते काम आम्ही केलं। आपण एकेका मुद्द्याकडे येऊयात। पैदा, लाज वगैरे जे शब्द आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी वापरले त्याच्यावरती मी अजिबात आक्षेप घेणार नाही। कारण असं आहे की ते मुख्यमंत्री जर त्यांनी नाही वापरले ते आता सुपेरियर आहेत ना सर, ते सर्वशक्तिमान आहेत, ते काही बोललं तरी चालू शकतं, इतरांनी बोलायचं नाही। सामाजिक जी उतरंड आहे ना त्याच्यामध्ये ते सगळ्यांवरती आहेत, तर ते कुणाला काहीही बोललं तरी चालतील, इतरांनी काही बोलायचं नाही। पहिली गोष्ट, माझी बदनामी केली तरी चालेल पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, हे वाक्य ते देवेंद्र फडणवीस बोलतायत ज्यांनी महाराष्ट्रात सोबत द्रोह करून वेगळा विदर्भाची मागणी केली होती। वेगळा विदर्भ मागणाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्राबरोबर ज्यांनी द्रोह करून वेगळा विदर्भ मागितला त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राची बदनामीचा शब्द वापरावा। काय संबंध त्यांचा आणि संयुक्त महाराष्ट्राचा? काय घेणं देणं? म्हणजे आधी वेगळा विदर्भ पाहिजे होता, माझं होतं विशालजी, काय होईल मग पोहोचलं नाही ना तर मग गडबड होईल। ज्या लोकांनी वेगळा विदर्भ मागितला होता, मलिदा खायला एकत्र संयुक्त महाराष्ट्राचा मिळतो म्हणून आता तिथले मुख्यमंत्री झाले आणि स्वतःची मागणी विसरून गेले, त्यांनी मी विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशी घोषणा केली होती की नव्हती केली या अफवांमध्ये किंवा या सत्यतेमध्ये मला जायचंच नाही, नसेल केलेली। मुद्दा असा आहे की जे फोटोज आहेत माझ्याकडे, मी पुन्हा तुम्हाला आपल्याला फोटो दाखवतो वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या वेळेस त्यांनी केलेले। एक सेकंड, हा फोटो मी तेवढ्यासाठीच आज काढून ठेवलेला आहे की महाराष्ट्रातल्या दर्शकांना ते दिसावा की वेगळा विदर्भ ज्यावेळेस या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी मागितला होता, हे बघा हा कौल जनमताचा असा, हे इथे देवेंद्र फडणवीस उभे आहेत, हे वेगळ्या विदर्भाची मागणी करणार, त्यांनी मतदान घेतलं होतं नागपूर आणि विदर्भामध्ये। तर ज्या लोकांनी महाराष्ट्र तोडण्याचे प्रयत्न केले, ज्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नखा एवढं सुद्धा योगदान नाहीये, त्या लोकांनी महाराष्ट्राच्या गप्पा माराव्या, हे तर सगळ्यात हास्यास्पद आहे। देवेंद्र फडणवीसांनी हे समजून घ्यावं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून वेगळे आहेत, महाराष्ट्र वेगळा आहे आणि ते महाराष्ट्रद्रोही आहे। महाराष्ट्र ज्यावेळेस सगळ्यात मोठ्या संकटात होता ना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांपासून त्यांच्या सगळ्या आमदारांनी प्रायव्हेट PM फंडामध्ये कोरोना काळामध्ये आपले वेतन जमा केले होते। महाराष्ट्रद्रोही लोकांनी महाराष्ट्राविषयी बोलावं हे दुर्दैव आहे, त्यांनी हे बोलू नाही, पण महाराष्ट्र बदनाम केला जातोय असा त्यांचा थेट आरोप आहे विरोधकांवरती। अहो कुठला महाराष्ट्र बदनाम केला जातोय? चुका दाखवणं म्हणजे बदनामी करणं असतं का? उद्या हे कसेही वागतील बेमुरवतपणे। आज आपण एका त्यांच्या नगरसेवकाचं बघितलं वागणं, त्यांच्या खासदारांनी दिलेल्या पत्रकारांच्या शिव्या पण ऐकल्या, त्यांनी प्रशासनाला कसं फाट्यावरती मारलं, कमिशनर ऑफ पोलीसची कशी लायकी काढली, हे सुद्धा आपण बघितलं। ह्या सगळ्यांवरती टीका करणं म्हणजे महाराष्ट्र बदनाम होत असतो का? बरं, कनेक्टिंग लिंक या महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय। जयेशजी,